आहे आता अनेक दिवसांनी या निवडणुका होत आहेत. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, परंतु कार्यकर्ता सोडून ज्यावेळेस उपऱ्यांना आपण संधी देतो तर कार्यकर्ता दुखावतो. तो कुठल्याही पक्षातील असो. अलीकडे खूप फॅट झाला आहे की माझ्या जवळचा ह्याच्या जवळचा, पण मेरिटचा विचार करून जर आपण विचार केला तर बंडखोरी शमवण्यामध्ये मला वाटतं अडचण येणार नाही असं माझं. नवीन वर्ष महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो, शेतकऱ्याच्या जीवनात आनंद येवो, बेरोजगाराच्या हाताला काम मिळो आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र होण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी मिळो, एवढीच अपेक्षा या नवीन वर्षाच्या निमित्तानं सरकारकडून आहे. आणि जनतेलासुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत की आपणसुद्धा महाराष्ट्राला एक स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र करण्यासाठी आपला पुढील येणारे ज्या काही लोकशाहीचा उत्सव आहे त्यामध्ये भरभरून आपण प्रतिसाद द्या आणि सहभाग द्या. आणि हा लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण निपक्षपणे एक सुंदर महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांच्याकडून अपेक्षा असतील त्यांना आपण निवडून द्या, अशीच मी शुभेच्छा महाराष्ट्रातील तमाम जनतेला